मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत आहेत। पाटील, संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा काढला जाणार आहे, काय तुम्ही उपस्थित राहणार आहात का? हो, आता शेवटी समाजाचा मोर्चा आहे, मी समाज म्हणून तर जाणारच। बांधवांनाही विनंती आहे की सगळ्यांनी त्या मोर्चाला उपस्थित राहा। शेवटी एका लेकीनं हाक दिलेली की माझ्या बापाला न्याय देण्यासाठी या लेकीला बळ द्या, पाठिंबा द्या, याच्या पाठीशी उभा राहा। तर आपण सगळ्यांनी त्या संतोष भाईच्या लेकीच्या हाकेला ओ देऊन आपण सगळ्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे आणि राहावं पण उद्या सगळ्यांनी। साधारण या मोर्चाला कोण कोण उपस्थित राहतील ते मला काय माहिती, मी समाज म्हणून जाणार आहे। ते कोण उपस्थित राहणार कोण न राहणार ते मला कसं सांगता येईल। आपण पाहतोय की राज्यामध्ये संतोष देशमुख यांचं प्रकरण खूपच गाजलेलं आहे। आज त्यातील काही आरोपींचा रिमांड संपणार आहे आणि त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे। आता तपास पोलीस बांधव SIT CID करतायत त्यावर, पण त्यातलं ना साखळी सगळी शोधणं खूप गरजेचं आहे। हे खूप मोठं रॅकेट आहे, हे लहान रॅकेट नाही, हे खूप मोठं रॅकेट आहे। खूप मोठं एक गुंडाच्या टोळीचं साम्राज्य उभा केलेलं आहे। त्यामुळं याच्यात खोलात जाणं खूप गरजेचं आहे। नुसतं जर रिमांड घेतला संपला, रिमांड घेतला संपला आणि गेले, झाला M शरण झाला P शरण, नुसतं नादी लावायचे धंदे नाही व्हायला पाहिजेत कधी। ते कुख्यात गुंड आहेत, फक्त आतापर्यंत समोर येत नव्हतं किंवा लोक आणत नव्हते, दहशत होती। आता लोकांच्या मनावरची दडपण दहशत सगळं गेलंय। तर त्यामुळं त्यांचे ना मुळाजाळासकट आता सगळं अवकरून काढणं गरजेचं आहे। खूप अन्याय लोकांनी सहन केलेलं आहे 20-25 वर्ष, खूप दुःख होतं, वाईट परिस्थिती आणि वाईट काळ हे 15-20-25 वर्ष लोकांवरती वाटत। आता ती वाईट काळ लोकांवरचा गेलेला आहे, लोकांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे आता की तुमच्यावरचा वाईट काळ जो होता तो गेलेला आहे यांच्या दहशतीचा। आता जरा व्यक्त व्हा, पुढे येऊन बोलायचं शिका, आपल्यावर झालेला अन्याय सांगा, SP कडे जा, कलेक्टरांना सांगा बीडच्या, तुम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला सांगा। कोणी ऐकत नसेल तर राजकीय प्रतिनिधी त्यांना सांगा, ते ऐकत नसतील तर आम्ही पण बसलेलो आहे की लोकांना आता मुक्त व्हा बोलायला। कारण तुमच्यावरचा अन्याय जर तुम्हाला आता मोडून काढायचा असला झालेला तर लोकांसमोर, राज्यासमोर, सरकारसमोर तुमच्यावर झालेला 20-25 वर्षाचा अन्याय समोर येऊ द्या, आणि ते आता येणार आहे। फक्त मुख्यमंत्री साहेबांनाच विनंती आहे की यातला आरोपी कुठलाही सुटता कामा नये। हे खूप मोठं षडयंत्र आहे, जे खूप मोठी टोळी आहे, ही सगळी संपली पाहिजे यातला। कारण जे खंडणीतला आणि खुनातले आरोपी ही एकच आहेत। आणि तुम्ही असं म्हणताल की आम्ही चौकशा केल्या सरकार म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून, तुम्ही तुमची माहिती देताना असे देताल की चौकशी झाल्या, अमक्यात आढळलं नाही तमक्यात आढळलं, हे मात्र लोक ऐकून घेणार नाहीयेत। कारण लोक उग्र आंदोलनाच्या पवित्र्यात येणार आहेत मग नंतर। हे सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। कारण ज्यांनी खून केलाय आणि जे खंडणी मागायला गेलेत, मागायला लावणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे, त्याला मध्ये घेणं गरजेचं आहे। ज्यांनी खंडणी वसुलीसाठी लोक पाठवले, खून करण्यासाठी पाठवले, खून करणाऱ्यापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यापेक्षा हे जे सामूहिक कट घडून आणला हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे। त्यामुळे खंडणीतला सुद्धा एकही आरोपी सुटता कामा नये। आणि या तिघांना म्हणजे ज्यांनी खंडणीला खुनाला लोक पाठवले ते 2 आणि पाठवणारा 3, ही तिसरी टीम, ह्या तिन्हींना पाठिंबा देणारा कोण हे सुद्धा आता पुढे आला पाहिजे। संतोष देशमुखांच्या हत्येचं कारण पुढे केले जात आहे, मात्र हे जे मोर्चे आहेत ते आता कोपर्डी 2 सारख्या घटना घडाव्यात यासाठी राज्यात काढले जात आहे, असा गंभीर आरोप हाकेंनी केलाय। जाऊन तिकडे ते मी म्हणलं कोण आहे का, म्हणजे त्यांचं स्पष्ट असं म्हणणं आहे की हे जे काय स्पष्ट जाऊन तिकडे ते। जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण बेकायदेशीर आहेत, त्या कायदेशीर नाहीत असं हाके म्हणतात। त्याचं जाऊ तिकडं, विचारते त्याला। तर नक्कीच हे होते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, अंतर्वाली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।